2019 साली आम्हाला सर्वाधिक बहुमत मिळालं, पण सरकार आणू शकलो नाही. मात्र आम्ही 2022 साली पुन्हा सरकार आणलं. प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी सांगितला किस्सा. योग्य वेळी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेणार, आम्ही जनतेला दिलेला शब्द पाळणार. शेतकरी कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान. एकनाथ शिंदेंची ओळख ही लिंबू मिरची. उपमुख्यमंत्री खासदार संजय राऊत यांची एकनाथ शिंदेंवरती घणाघाती टीका. बीएमसी कडून शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याची तपासणी. बंगल्याच्या नूतनीकरणाच्या कामात सीआरझेडच्या नियमांचं उल्लंघन केल्याच्या तक्रारीनंतर तपासणी सुरू. कोल्हापूरच्या हुपरीमध्ये ईडीची धाड. मोठ्या चांदी व्यावसायिकाच्या कार्यालयामध्ये धाड. ईडीकडून तब्बल 15 तास चौकशी झाल्याची माहिती. विशाखापट्टणममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तब्बल 5 लाख लोकांसोबत योगाभ्यास. पंतप्रधानांनी योग दिनानिमित्त दिल्या देशवासियांना शुभेच्छा. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा योगाभ्यास. फडणवीसांचा पुण्यात वारकऱ्यांसोबत योगा. पुणे विद्यापीठात विशेष कार्यक्रमाचं आयोजन. नाशिकच्या सिन्नर तालुक्यात बिबट्याचा एका घरात मुक्काम. बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश. शिवडे गावातील घटनेने खळबळ. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचा पुण्यामध्ये मुक्काम. पुण्यनगरी गेली भक्तिरंगात रंगून. आणि इस्रायलचा इराणच्या अणुऊर्जा केंद्रांवर जोरदार हल्ला. इराणने केलेल्या हल्ल्यात ड्रोन ब्रिगेडचा कमांडर ठार झाल्याचा दावा, तर इराणचाही इस्रायलवर पलटवार.